मकसद खेत का झगड़ा और वाल्मीकि करार जैसे खुलेआम गुंडागर्दी। मामला जालना जिले के भोकरदन तालुका का है, जहां हिसोड़ा गांव के किसान प्रदीप निकम के साथ जो हुआ वो सिर्फ हमला नहीं, एक किसान को मिटाने की साजिश है। आइए आपको दिखाते हैं एक ऐसी कहानी जहां खेत बचाने निकला एक परिवार अब खुद को बचाने की गुहार लगा रहा है। जब किसान प्रदीप निकम खेत पहुंचा तो वहां 50 से 60 लोगों की भीड़ पहले से ही मौजूद थी। आरोप है कि गांव के ही पूर्व सरपंच सुखाजी कोरडे ने अपने लोगों के साथ मिलकर खेत पर जबरन कब्जा किया और विरोध करने पर निकम परिवार को बुरी तरह पीटा गया। खेत की मिट्टी में खून बहा और इंसाफ की जमीन अब भी सूखी पड़ी है। किसान प्रदीप निकम का सिर्फ इतना ही कहना है कि मैं बस अपना खेत जोतना चाहता हूँ, लेकिन इन लोगों ने मुझे और मेरे पूरे परिवार को मारा। पुलिस कुछ नहीं कर रही है। मुझे वाल्मीकि करार जैसी गुंडागर्दी का डर सता रहा है। मैं सरकार और पुलिस से सिर्फ सुरक्षा चाहता हूँ। किसान की शिकायत पर पुलिस का रवैया भी सवालों में है। न कोई गिरफ्तारी, न कोई एफआईआर, सिर्फ एक मेडिकल मेमो थमा दिया गया और किसान को अस्पताल भेज दिया गया। नमस्कार, माझं नाव प्रदीप सांडू निकम, राहणार हिसोडा बुद्रुक, तालुका भोकरदन, जिल्हा जालना। मी हिसोडा गावातला रहिवासी असून माझ्या शेत जमिनीचा माझ्या वडिलांनी जिल्हा सत्र न्यायालयामध्ये दावा दाखल केलेला आहे। दावा प्रलंबित असताना गावगुंड वाल्मीकि करार सारखा एक मोठा गुंड स्वरूपाचा माणूस उखाजी पाटील कोरडे यांनी दावा प्रलंबित असताना जमिनीची खरेदी खत करून घेतले व पैशाच्या जोरावर फेरफार अडवला असताना सुद्धा 15 दिवसात कलेक्टर, जिल्हा तहसीलदार सगळ्यांना निवेदन देऊन त्यांनी दावा प्रलंबित असताना फेर करून आणला, मंडळाधिकाऱ्याशी संगोमत करून पैसे देऊन। असे असताना सुद्धा मी त्याला तो माझ्या शेतामध्ये काल आला। त्यांनी काल माझ्या शेतामध्ये हरभऱ्याचा भुसा होता, त्या भुसाला आग लावून दिली व ट्रॅक्टर घेऊन आला। त्या ट्रॅक्टर सोबत गावातील जवळपास 80-90 भाऊबंद होते। भाऊबंद असताना सुद्धा त्यांनी बाहेरील गावील ट्रॅक्टर आणला। बाहेर गावील ट्रॅक्टर सोबत त्यांनी 20-25 गुंड आणले। त्यांच्या हातामध्ये कुऱ्हाडीचे, पावड्याचे दांडे होते। पावड्याचे दांडे असताना त्यांनी आम्हाला अनुष मारहाण केली व जमिनीत हेतुपूर म्हणजे त्याच्या असा ताबा टाकला की मी गुंड स्वरूपाचा वृत्तीचा माणूस आहे, मी काय तुम्हाला दाखवून देतो। मी म्हटलं त्याला की तू पोलीस स्वरूपात हे आण, बॉस्टी आण आणि तुझी जमीन घे। न्याय जर कधी कोर्टाने तुझ्या विचार दिला तर तुला मी जमीन देऊन टाकेन, किंवा माझ्या विरोधात मला दावा जमीन दिली तर तू सोडून देशील का। तो असा विचित्र धमक्या देऊ लागला, शिवेगाळ करू लागला, माझ्या आईला वडताड केली। माझ्याजवळ पूर्ण व्हिडिओ आहे, त्याच्या हातामध्ये काठ्या आहे, दांडे कुऱ्हाडीचे सगळं असताना सुद्धा तो पोलीस स्टेशनला, म्हणजे त्याचं वजन जास्त असताना, राजकीय वजन जास्त असताना तो तेवढंच नाही, त्यानं तिथल्या स्प्राईटच्या बाटल्या व दारू आणून सर्व लोकांना तिथे दारूच्या नशेमध्ये दंग करून आमच्यावर दंगल घडवण्याचा प्रयत्न केला व बोलला की यांना ट्रॅक्टर खाली मारून टाक, 1-2 कोटी रुपये भरून देऊ, तेवढं काही टेन्शन घेऊ नका। सर्व लोक अंगावर धावून आले व आम्हाला अनुष मारहाण केली। एवढ्या असताना सुद्धा मी पारस पोलीस स्टेशनला गेलो असता आमच्या अगोदर तो तिथे जाऊन पोहोचला व राजकीय दबाव असल्यामुळे आम्ही तिथं 2 शब्द, मला जास्त मारहाण लागली होती, मुक्का मार लागला होता, इथं काडीनं आणि दगडाने मारहाण केली होती। मुक्का मार मेंदूला लागला तर माझ्या वडिलाला सुद्धा डोक्यात मारहाण केली, पूर्ण रक्तानं भरलेलं आहे। एवढं असताना सुद्धा त्याची एवढी दहशत आहे गावामध्ये। त्यानं गावातील 50 ते 60 एकर जमीन गायरान, तो 15 वर्ष सरपंच असताना पूर्ण गायरान जमीन त्याच्या भाऊबंदकीला वाटून दिली, त्याच्या समाजाच्या लोकांना पूर्ण वाटून दिली। असेच असताना सुद्धा गावातील 5 एकर जमीन त्यांनी स्वतः सरपंच असताना माजी आमदार चंद्रकांत दानवे यांच्या, म्हणजे ज्या लोकांच्या नावावर भूमिहीन लोक होते त्या लोकांच्या नावावर तो सरपंच असताना ती जमीन करून दिली व त्या लोकांच्या नावावरून चंद्रकांत दानवे माजी आमदार यांच्या नावावर करून देऊन तिथे संस्था खोलली। म्हणजे याचं असं आहे की हा सगळीकडेच कमिशन खातो। एवढंच नाही तर याच्या 15-16 खर्द्या सुद्धा आहे। यो शावकारकी करतो, याच्याजवळ लायसन नाही, काही नाही। या शावकारकीमध्ये अशा भांडणांच्या खर्द्या उधड्या घेऊन घेतो आणि ताबे टाकतो। काही ठिकाणी 10 रुपये 5 रुपये शेकड्याने पैसे देतो, व्यवहार करतो, पुन्हा व्यवहार झाला त्याची खरेदी त्याच्या नावावर करून देतो। याच्यावर कुठल्याही प्रकारचं, ज्याच्याजवळ लायसन नाही, काय नाही। एवढंच नाही तर हा आम्हाला कुठल्याही प्रकरणामध्ये, एखाद्या विचित्र बळीच्या प्रकरणामध्ये पुढे आम्हाला फसवू शकतो। हा गुंड वृत्तीचा माणूस आहे, सर्व पाठबळाच्या पाठीमागे राजकीय डावपेचेचं सगळं माहिती आहे याला आणि हा राजकारणात एक्सपर्ट आहे। एवढं असं असताना सुद्धा मला पोलीस संरक्षण देण्यात यावं। माझ्या वडिलांना, आमचं गावामध्ये ओबीसीचं घर आहे, एवढं असताना सुद्धा यांनी दंगल घडवून आणली। काल मला पोलिसांनी पाठबळ द्यावं व मला संरक्षण द्यावं। याच्या पुढे कुठलंही हा मारहाण करणार नाही याची काळजी घ्यावी सरकारने। पुन्हा हा पुढे चालून एखाद्या स्त्रीच्या काहीतरी फालतू नाटक करून पैसे वगैरे देऊन एखाद्या बाईला
आमच्यावरती अनुषान काहीतरी माझ्यावरती केस करायला लावाल की बा या मुलाने छेडछाड केली, असं केलं तसं केलं, या प्रकरणाची सकळ चौकशी करण्यात यावी. व माझा भाऊ दीपक सांडू निकम हा सुद्धा शेतामध्ये एकटा राहतो, याला मारहाण करू नये म्हणून याला पोलीस प्रशासनाने पावबंद करण्यात यावे, हीच माझी नम्र विनंती. अब सवाल ये है, क्या ये प्रशासन गुंडों का साथ दे रहा है? क्या खेत जोतने का हक भी अब ताकतवरों की मर्जी से मिलेगा? क्या अब हर गांव में कोई नया वाल्मीकि करार उगेगा? और क्या प्रशासन हर बार सिर्फ मेडिकल मेमो देकर अपना पल्ला झाड़ता रहेगा? ये सवाल हम आपसे नहीं, पुलिस और सरकार से पूछ रहे हैं. जालना भोकरदन से संवाददाता मजहर पठान की रिपोर्ट. हमारा हर शब्द समाज की आवाज, हमारी हर पहल निष्पक्षता का कदम. आपकी हर समस्या में आपसे पहले दिखेंगे हम हैं न्यूज फर्स्ट. ईश्वर का सच, हमारा साहस और आपका विश्वास. सच, साहस और विश्वास. अगर आप ये वीडियो YouTube पर देख रहे हैं तो हमारे चैनल को सब्सक्राइब कर बेल आइकन दबाएं. और Facebook पर देख रहे हैं तो हमारे पेज को लाइक करें.